नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या बहिणीचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं आपण एका ठिकाणी जाणार आहे. ते सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. चला तर मग. थोड्याच वेळात पोहोचतोय. आपल्याला ज्या स्पॉटला यायचं त्या स्पॉटला. कसं आहे जेवण, कसं आहे?
तर आपल्या संस्थेबद्दल थोडी माहिती सांगा. बस प्रथमतः नमस्कार. आमची संस्था अशी आहे की आम्ही सगळे अनाथ आणि बेघर लोकांना सांभाळतो. आणि अनाथ बेघर लोकांना सांभाळत असताना ह्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत आणि ह्या लोकांचा आम्ही सांभाळ करताना म्हणजे जर कोणाचं एकदा अचानक त्याला एखाद्या व्यक्तीला कळलं की काय नाही बा की आम्हाला कोणतरी नातेवाईक आहेत मग आम्हाला त्यांच्यापाशी सोडा, तर आम्ही त्यांची सुद्धा व्यवस्था करतो. त्या लोकांना आम्ही त्यांच्यापाशी सोडतो. शिवाय त्यांना वाटलं की बाबा काय नाही आपल्याला इथं नाही राहायचं की मना मिळतो आपण हे 4 भिंत आहे आणि ह्या 4 भिंतीच्या आतमध्ये जर त्यांना असं वाटत असतं की आपल्याला नाही इथं राहायचं तर आपण कोणाच्याही मनाचा म्हणजे विचार नाही की बाबा काय नाही त्याला जर मन मोकळं करायचं असेल कुठं जायचं असेल तुझं तू करू शकतोस. जो आमच्याकडे येईल तर आम्ही 2 वेळचं जेवण खाणं पिणं सगळं देत असतो. दूध कपडा निवारा सगळ्या गोष्टी आम्ही करतो. हे म्हणा की त्यांना कधी कपडे धुता येत नसतील किंवा त्यांना आंघोळ करता येत नसतील तरी ते आम्ही स्वतः करतो किंवा आमचे स्वतः सर करतात. आणि सर तर आमच्यापेक्षा जास्त सर करतात. सरांचं जास्त मग हे कारण एखाद्या व्यक्ती जर एक घाणेरडा असला तरी सर म्हणतात की काय नाही मी करतो ना, तुम्हाला होत नाही मला होत का बरं तुम्हाला होत नाही ना मला सांगा फक्त कोण घाण आहे ते आम्ही मी करतो ते आमचं सर स्वतः करतात. आणि तोच वारसा आम्ही घेतला त्यांचं की त्यांच्या बरोबरीनं आपल्याला त्यांच्या खांद्याला खांदा आपल्याला देऊन काम कसं करता येईल तर त्या पद्धतीनं आम्ही करतो. आणि आम्हाला पण असं वाटतं जर आपले सर इतके मोठे असं करीत असतात मग आपण एखादी गोष्ट केली तर काय बिघडतं. त्यामुळे करा आम्ही सुद्धा अगदी म्हातारी वयस्कर किती माणसं असू द्या अगदी त्यांची किती घाणगुण असू द्या एखाद्याला जागेवर उठता येत नसेल बसता येत नसेल तर त्याची आम्ही न्यूज दाखवली सेवा करतो. तुम्हाला जर मी असं दाखवलं नाही आपला तर तुम्ही अक्षरशः मी बघा काका काका कसे म्हणणार लोक की काका आम्हाला हे नको काका मला ते पाहिजे काका आम्हाला असं पाहिजे अशी सुद्धा बघा लोक आहेत आपल्याकडे. पण सर माझं झालंय कसं माहिती का माझी आई आणि माझी आजी या दोघी म्हाताऱ्या होत्या. म्हणजे आमच्या आईला वाताचा त्रास होता आणि आजी 80-90 वर्षाची होती आणि आई पण जवळजवळ 70-75च्या आसपास असेल. माझं भावांचं वय आहे. माझ्या मोठी बहीण आहे तिचं जवळजवळ 65 वर्ष येतात. आणि मग एवढं आई आमची म्हातारी होती आणि सासू जणांचं थोडंसं चालायचं वेळ आणि आमच्या आजीने काहीतरी आईला मागितलं आणि काहीतरी मागितलं असेल ते देत आलं आणि मग आमच्या आई म्हणजे मारच नाही बाहेर तर मी कशी पुन्हा देणार. आता दोघी काठीवर आणि मग आमच्या वडिलांनी आईला आमच्या शेवट दिला तो म्हातारीला असं द्यायला आमच्या आईला ते काय म्हणलं नाही नवरावरती जेवढं तर त्यांना काही विषय नव्हता. मग आमच्या छोटं शेवट आणि आमच्या गेली त्यामध्ये म्हणजे भेट लागली होती आणि ही भेट लागली म्हणून यांची सेवा करतो. आईची सेवा करता येईल कुठल्या तरी ह्याने हे होते ते आपलं होऊन जाते काय ती सेवा करताय म्हणून तर तुम्हाला एवढं पुण्य तुम्ही खूप म्हणजे खूप चांगलं काम करता. खूप आपण आज म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस होता त्याच्यामुळं आम्ही इथं आलो होतो की काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. म्हणजे दरवर्षी कसं आपण फिरायला जातो इकडे जातो तिकडे जातो काहीतरी वेगळं करावं म्हणून म्हणजे रविदादांबद्दल मी यूट्यूबवर वगैरे बघितलं व्हिडिओ बघितला. म्हणजे एक अशी व्यक्ती आहे आपण आता जिथं आलो यशोधनमध्ये तर रविदादा गुडके अशी व्यक्तिमत्व आहे की कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ते म्हणजे अनाथाश्रम चालवतो आणि कांबळे सरांना भेटून पण म्हणजे भरपूर चांगलं वाटलं. सर खूप निस्वार्थ सेवा करतात. खरंच म्हणजे धन्यवाद. आणि तुम्हाला कधी काही आमच्याकडून मदत लागली तर कधी सांगा आणि म्हणजे नक्की आम्हाला जेवढं शक्य आहे तितकी मदत आम्ही नक्की करू. आपण आज माझ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त यशोधनमध्ये आलो होतो यशोधन अनाथ आश्रममध्ये. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त एकच होतं
की ही व्हिडिओ बघून एका जरी व्यक्तीने येऊन इथं मदत केली किंवा तुमच्या घरातल्या आवडत्या व्यक्तींचा वाढदिवस इथं या लोकांसोबत साजरा केला किंवा अजून काही गोष्टी इथं केल्या तर आमच्या आज बनवलेल्या व्हिडिओचं सार्थक होईल आणि आम्ही इथं आलो ह्या गोष्टीचं पण सार्थक होऊन जाईल. म्हणजे खूप छान वाटतं, मनापासून छान वाटतं अशा ठिकाणी आल्यानंतर. तर तुम्ही नक्की या. मी या यशोदांचा ॲड्रेस आणि इथला रविदादांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो. तुम्हाला जर काही मदत करायची असेल किंवा इथं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. थँक्यू. माझं कार्ड पण ठेवा सरांकडे द्या. नंबर आहे सरांकडे, चालेल तरी पण कार्ड चालेल. ओके. धन्यवाद. छान वाटलं तुम्हाला भेटून.